सुप्रभात. एवढी थंडी आहे नर्मदे हर, एवढी थंडी आहे अंगावर बघा रात्री. 1 2 3 बघा 1 2 3 तीन गोंगड्या अंगावर घेऊन सुद्धा थंडी आवरत नव्हती. एवढी थंडी सुपर. तर नर्मदे हर आंघोळ करूया, तयार होऊन निघू पुढं. चला नर्मदे हर. चला नर्मदे हर. सियाराम बाबा आश्रमपासून आपण निघालेलो आहोत. बट्ट्यान बुजुर्ग गावाचं नाव आहे. तिथून आपला आता 6व्या दिवसाचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि आता चला पुढं जाऊया. पुढं बरंच काम आहे. काय काम आहे तुम्हाला? नर्मदे हर पुढं सांगेन तुम्हाला. चला नर्मदे हर. कैसा है तो बोलते प्युअर गॅस चुला. बघा कसं वाटलं तुम्हाला गॅस चुला? एकच नंबर. काय हवा आहे, काय म्हणजे भडका होतो याच्यात. जबरदस्त आहे की नाही? फक्त कोयला टाकायचा आहे त्याच्यात. ना चला जरा चाय घेऊया, पुढे जाऊया. नर्मदे हर. चला मंडळी सुप्रभात. पुन्हा एकदा तुम्हाला आपल्या यात्री एक्सप्रेसच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. कोणाला काही खेळणे पाहिजे असेल तर या आणि घेऊन जा. मला काही सांगू नका. वजवतो का अजून काय नाही. आणि कुठल्या आपल्या पुरुष मंडळीला चष्मा घड्याळ पाहिजे असेल तर जा आणि बॉम्बेला घेऊन या, स्वस्त भेटेल. तसं इथं येऊन घेऊ शकता. तसं तुमचं स्नान होईल. इथं खूप छान क्षेत्र आहे. इथपर्यंत गाडी येत असते मोठी. आताच आपल्या पुण्याच्या गाड्या आलेल्या आहेत 2. वा अप्रतिम. दाखवू का मग तुम्हाला? दाखवतो. नर्मदे हर. वा नर्मदे हर. चला कसं वाटलं माझी मैया आहे की नाही? चला पुढं जाऊया. नर्मदे हर. नर्मदे हर. सुंदरकांड चालू आहे. जय जय राम. राम काज करी फिरी मैं आवा. श्री राम जय राम जय जय राम. सीता करी सब आवा. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय. सत्य कहो मोहि ज्ञान दिमाई. श्री राम जय राम जय जय राम. जाना श्री राम जय राम जय जय राम. लक्ष्मण मोहि कहे हो हनुमाना. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. आणि आमचे मंडळी बालभोग तर घेत आहेत, त्यासोबत तापता येत. म्हणजे दोन्ही काम एकत्र होत आहेत. धनंजय महाराज तुमचं तोंडच नाही दिसत. ऐशी पबजी लावा. ते जय पबजी झाले सध्या. नाही हे 3 नाही, हे 5 लेवलचा हेल्मेट आहे. दोन पण दिसत नाही. खाते तरी कसा बघा तो. या जरा बालभोग साठी आम्ही थांबलेलो आहोत. तिथे आमंत्रण केलं आपल्याला आणि आपलं थांबावं लागलं थोडं. आता बालभोग घेऊया आणि मग पुढे निघूया. नर्मदे हर. ही महाराष्ट्रातली गाडी आलेली आहे. आळंदी नाशिक वगैरे सर्व असे मिक्स मंडळी आहे त्याच्यात. आणि मस्त यांच्याशी बोलून मजा आली. चला नर्मदे हर. नर्मदे हर. मंडळी आपल्याला एक अशी छोटीशी वॉटर क्रॉसिंग आलेली आहे. जिथून आपल्याला पलीकडे जायचं आहे. नदी बिधी नाही, ती छोटीशी वॉटर क्रॉसिंग. ही बघा एवढीशीच. पण त्याच्यासाठी पण सुद्धा छोटासा ब्रिज बांधलेला आहे. या ब्रिजवरून किंवा या पोत्यांवरून आपल्याला जावं लागेल. मस्त आहे, आनंद आहे, सर्व गदगदीत आहे. चला मंडळी चला चला या. धनंजय महाराज चला. हो आणि इथं बघा कमसे कम तिथून ते पार तिथपर्यंत. आणि मागं किती आहे माहिती नाही.
सगळे पपईच पपई आहे. काय पपई आहे महाराज. हां खूप छान पपई. आणि आता वाजलेले आहेत 9:15 9:30 वाजलेले असतील आता. तरीसुद्धा धनंजय महाराज थंडी काय बोलते. मस्त एकदम. धनंजय महाराजांची टोपीवरून तुम्हाला समजत असेल थंडी काय बोलते. एवढा सूर्यनारायण आलाय तरीसुद्धा गारवा काय जात नाही. पपया इथे लिहिलंय तारों में करंट है कृपया तार छू के फिर अंदर जाना. तारेला हात लावून अंदर आतमध्ये जायला सांगितलंय. तर या तुम्ही पपई खायची असेल तर तारेला हात लावा आणि आतमध्ये जा. चला नर्मदे हर. सुंदर गाव. प्रत्येक गाई म्हैसाठी विशिष्ट गोठा असा बनवलेला आहे. वाह गोमैया बघा. नर्मदे हर. खूप सुंदर असं आपलं गाव लागलेलं आहे. वा. आणि विशेष म्हणजे नर्मदा किनाऱ्यावर हा गाव आहे. वा किती आरामशीर एकदम मान वाकडी करून धनंजय सारखी झोपले. चला नर्मदे हर. थोड्या वेळासाठी असं वाटलं का माझे सोपान देवांच्या गावात चाललो आहोत, पण तसं नाही झालं. कारण की हे ससावड आहे. आमच्या सोपान देवांचं सासवड आहे. मला वाटलं सासवडलाच आलो काय का. हे आहे ससावड गाव आणि आपण ससावडमध्ये आलेलो आहोत. मगापासून ज्या व्हिडिओ घेत आहे त्या ससावडच्या. वा काय चिंच आहेत. वा खूप सुंदर. चला तोंडाला पाणी येऊन देऊ नका. चला नर्मदे हर ससावड. जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे लोपले होते पारिखेपणे ठाव चळणे चुकविला ठाव चळणे चुकविला. हा बघा जंगल जंगल. आणि थोडीशी परत आपल्याला लागलेली आहे ती वॉटर क्रॉसिंग करूया मग पुढं जाऊया. काळाचे ठेवणे. चला चला मंडळी जाऊया आता जाऊया आता जाऊया आता जाऊया आता. पोचलो. चला नर्मदे हर. हा नर्मदे हर. जीवनभर मंडळी. वा सांगा बरं का मी तुम्हाला तुमची आठवण आली असेल. सांगा सांगा. आता 2-3 गोष्टी तुम्हाला माहिती पडल्या आहेत. जंगल माहिती पडलं आहे किंवा माझ्या नर्मदा मैयाचा तट माहिती पडला आहे. तट दाखवायसाठी तुम्हाला मी फोन बाहेर काढतो. जंगल दाखवायसाठी किंवा अजून काय काय तुम्हाला माहितीच पडलं आहे. पण आता खरं सांगा मी तुम्हाला काय दाखवायसाठी मोबाईल बाहेर काढला आहे. सांगा बरं. नाही सांगू शकत. बरं चला मी तुम्हाला दाखवतो. म्हणजेच हे बघा धबधबा. वा नर्मदे हर. चला आता आपण निघालो होतो आणि रस्त्यात अशी कुटिया लागली आपल्याला. आणि या कुटियामध्ये महाराजची दही कशी होती. मही पिला अर्थात ताक. अरे बापरे. खरं सांगू मी 3 ग्लास ताक पिला. 3 ग्लास दही. 3 का 4 ग्लास. 4 ग्लास ना. अरे खूपच भारी. खूपच सुंदर अशी सेवा करतात बघा. असं आहे का काही नाही तरी पण मनाची उदारता. आणि हे आमचे झालेले आहेत रोडवेज. त्यांच्यासाठी रोड फिक्स आहे आणि मस्त मजा आली. चला नर्मदे हर. नर्मदे हर. आता आपण थोडा पुढं येऊन थोडा नाही हो चांगला 8-9-10 किलोमीटर येऊन आपण आता दुपारचा विसावा घेत आहोत. थोडा काहीतरी इथं भोजन प्रसादी बघायची. सदावरत असेल तर सदावरत यांचं असेल तर एक खायचं आणि मग पुढं आपल्या वाटेला लागायचं. चला नर्मदे हर. खूप छान ठिकाण आहे. आमची मंडळी आता इथं थोडी विश्रांती करतील. थोडं खाऊ आणि मग नंतर इथून पुढं आपण निघूया. श्री विठ्ठल नर्मदे हर. असं सुंदर स्थान. अद्भुत. खूप सुंदर. नर्मदे हर. आपण आता कुठल्या ग्रामला आलो आहोत मंडळी.
महाराजजी माहित नाही महाराज अमलखा ग्रामला आलेलो आहोत आणि तिथं आपल्याला या आश्रमामध्ये सुंदर असा आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये आपल्याला दुपारचा विसावा आणि भोजन प्रसादी आपल्याला इथंच बनवायचे आहे. तर आपल्याला सामान दिलं गेलेलं आहे म्हणजे सदाव्रत आजही आपल्याकडून घडणार आहे आणि आमचे सदाव्रत आमच्याकडून घडून फायदा काय, आमचे महाराजच सर्व करत असतात. आम्हाला अजिबात काय करू देत नाही, सर्व म्हणजे महाराज करतात. पण काही असो, तुमच्या आजचं प्रसादी आहे ना खूप गोड लागते बरं का, खूप छान लागते. आणि अशा प्रकारे आपला जेवण बनवायचं काम चालू आहे आणि थोड्या वेळ विश्रांती करू, जेवण खाऊ, प्रसादी पाहू आणि मग नंतर चलो चले सीताराम नर्मदे हर. महाराज जी काय करतात, काय चालले महाराज जी, झालं का नाही? अग्नि देवता से कुछ ले रहा हूँ महाराज जी. क्या ले रहे हो? अरे कुछ दे दे तो दे दे, आ जाओ तना किधर. अगर कुछ दिख रहा है इसमें देख लो तनक, बाकी देवताओं को भी बताओ कुछ दिख रहा होगा तो. लेकिन अगर भगवान यदि कुछ दे तो बहुत कुछ दे सकते हैं. वाह, काय बोलतो त्याला? रामरोट. रामरोट. हाँ वाह, ये देखो. अभी इसको हाँ, साफ करके. अरे टिक्कड़ बन गया, टिक्कड़. वाह वाह वाह, बहुत खूब. अभी हमें मस्त शुद्ध देसी घी लगाओ, अंदर डालो घी और फिर पाओ. चला चला, आपलं भोग झाले, आपलं काय बोलतो प्रसादी झालेली आहे आणि चला आता आपण प्रसादी घेऊया. बाबाजीने शुद्ध प्रसादी पण आहे. नर्मदे हर नर्मदे हर. आणि बघा सगळं झालेलं आहे, मस्तपैकी भोजन झालेलं आहे आपलं. पण विषय असा आहे का मी आल्या आल्या काहीतरी म्हटलं होतं, प्रत्येक दिवशी काय नाही काय असंच घडतंय. आल्या आल्या मी फक्त महाराजींना म्हटलं का आज काय बनवायचं, आपण खिचडी बनवूया. महाराज जरा वेगळ्या मूडमध्ये होते. महाराज म्हटले नाही खिचडी नको, आज भाजी आणि रामरोटी वगैरे फुलके वगैरे बनवूया. म्हटलं ठीक आहे बनवा. मा नर्मदा देवीचा प्रताप का नर्मदा मैयाने प्रत्येक दिवशी आम्ही जे इच्छा केली तो इच्छा भोजन आम्हाला दिला. आणि आज मगाशी म्हटलो का आपल्याला काय भेटू द्या, खिचडी. तर मा नर्मदाजीने आपल्याला खिचडी तयार खिचडी दिली. असू द्या असं. आणि नुसती खिचडी नाही दिली तर साधू बाबाच्या हातून बनलेली खिचडी आहे बरं का, त्यांनी होऊन आपल्याला वाढवली. काय महाराज? हां चांगला. आणि आज वाढायला आपले स्पेशल संभाजीनगरवरून बोलवलेले आहेत का आज तुम्ही प्रसादी तुम्ही वाढा म्हणून. रामरोट राम का भक्त का राम रोट ना पाएगा तो क्या पाएगा. हिला बोलतात रामरोट. रामरोट के अधिकारी रामरोट नहीं पा रहे महाराज. ये उठा के एक साइड में रख दो. चला नर्मदे हर. नर्मदे हर. चलो नर्मदे हर. आणि आपण निघालेलो आहोत तिथं आपण दुपारी थांबलो होतो. नाग मंदिर ना, अमलाथा या ठिकाणी आपण दुपारच्या भोजनासाठी थांबलेलो. आणि आता मस्त 3 वाजलेले आहेत, 3:15. आता इथून आपण पुढचा प्रवास करूया. आज आपल्याला थांबायचं आहे त्या ठिकाणी. पोचलो तर बघू शालिग्राम ना रे, शालिवाहन शके बघूया, पाहूया जिथपर्यंत पोचायचं. मग नंतर आपण थांबूयात. नर्मदे हर मंडळी. हा आता बराच टाईम झाला चालतोय आम्ही, पण अजून काहीच नाही असं म्हणजे एकदम प्युअर जंगलातूनच गेल्यासारखं वाटतंय. मध्ये मध्ये गाड्या येतात, कशा येतात त्या समजत नाही. त्यांच्यासाठी रोड बनवला हा. आणि गाड्या ती पण आखी हालते बघ गाडी. चला
नर्मदे हर नर्मदे हर. चालता 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 आपल्याला लेपा गाव लागलेला आहे. आणि या गावात जिथून तिथून जमिनीतून पाणी वरती येतं, जमिनीतून. म्हणजे किती पाणी असेल या इथं ध्यानात धरा. मागासपासून बघते पण म्हटलं तुम्हाला आता दाखवूया. नर्मदे हर बेटा, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. चला, खूप सुंदर असा काय, खूप सुंदर जुने जुने वाडे आहेत. काय वाडे आहेत महाराज, खूप सुंदर आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. वा, खूप सुंदर. माझी मैया. मैया मैया भेटली. चला, नर्मदा परिक्रमा, नर्मदे हर. बघा किती मोठा डॅम बनतो इथं नर्मदा मैयाचा पाणी अडवण्यासाठी. आणखी प्रवाह इथे एवढा आहे. आणि म्हणजे तिथून ते इथपर्यंत असा पात्र असणार आहे मैयाचा, खूप मोठा पात्र असणार आहे. मग ही नर्मदा परिक्रमा थोडी अजून डाव्या साईडून जाईल. नर्मदे हर म्हणजे एवढी मोठी ही नर्मदा मैयाचा पात्र असणार आहे. इथं खूप मोठा पात्र असणार आहे मैयाचा. वाह, चला नर्मदे हर. यह गांव कौन सा है, आगे हमको माकड़ खेड़ा जाना है, जाना है, जाना है, जाना है. चलो माकड़ खेड़ा. नर्मदे हर. चालता चालता एक छोटीशी कुटिया त्या बाबांनी आवाज दिला बालभोगासाठी या. मग आपल्याला यावं लागलं. आणि खरंच गरजसुद्धा होती बालभोगाची, म्हणजे विसाव्याची गरज होती. बराच वेळ चाललो ना आपण. आणि मेन रस्ता होता सरळ धुळीचा होता, त्याच्यामुळं जरा विश्रांतीची गरज होती. ती विश्रांती आपल्याला भेटलेली आहे. बघा, कोणाकोणाचे बंगले असतात, बिल्डिंगी असतात, पण आहे की नाही, देण्याची पात्रता काय डोक्यात आलं पाहिजे की आपल्याला काय ते दान केलं पाहिजे. मोठ्या मोठ्या बिल्डिंगवाल्यांना समजत नाही, पण आमचे साधू बाबा एक छोटीशी कुटिया आहे. आणि नर्मदा परिक्रमावासी जे येतील त्यांना मस्तपैकी भेळ अशी देत असतात. ते खरंच खूप भारी भेळ आहे, खूप कुरकुरीत आहे भेळ, मला लय आवडली. आणि अशा प्रकारे आपण आता कुठल्या गावाला चाललो आहे ते तुम्हाला मगाशी सांगितलंच मी गायन करून. नाही लक्षात आलं तर परत पाठी जा आणि बघा आणि पुढे या. चला, नर्मदे जरा बाबाची चुलांगण बघून येऊ दे. चुलांगण लय भारी बाबाची. घ्या हो थोडीशी द्या. वा रे वा, बाबाची चुलांगण. नर्मदे हर. आणि आता अशा प्रकारे आपल्याला एक नदी लागलेली आहे. ओके ओके, मा नर्मदा वेदा संगम परिक्रमा मार्ग. ओके ओके, मी टेन्शनच होतो. तर ही वेदा नदी आहे. ही वेदा नदी अशी चाललेली आहे नर्मदा नदीला भेटायला. ती बघा नर्मदा मैया अशी चाललेली आहे तिकडं, बरं का. ही तिथून आली ती नर्मदा मैया. आणि ही वेदा नदी अशी नर्मदा मैयाला भेटण्याकरता हा वेदा नर्मदा संगम असा आहे. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. तर आपल्याला संध्याकाळी 5 वाजलेले आहेत आणि आपल्या नियमानुसार आपण पहिल्याच आश्रमाला थांबलेलो आहोत. आणि पहिला आश्रम खूप सुंदर जागेवर लागलेला आहे. ती सुंदर जागा म्हणजे वेदा आणि नर्मदा मैयाचा संगम. आता तुम्ही मगाशी ब्रिज बघितला जो आपण ज्या ब्रिजवरून आलो, जसा तो ब्रिज आम्ही क्रॉस केला, ब्रिज क्रॉस केल्या थोडा एक 100 मीटरच्या अंतरावर आपल्याला उजव्या हाताला सुंदर असा आश्रम लागलेला आहे. बघा, खूप छान आश्रम आहे. आणि या आश्रमामध्ये आज आपला विचार केला का आता पुढं शोधण्यात काय अर्थ नाही. लागलाय जो आश्रम, मैयाला विचारलं मैया राहण्याची सोय आहे का.
तसं ते बाहेरच लिहिलेलं होतं का भोजन प्रसाद आणि राहण्यासाठी सोय आहे. तर मग आम्ही विचार केला सगळ्यांनी का इथंच थांबूया, उद्या प्रवास करू. आणि अशा या निर्णयाने आम्ही इथं थांबलेलो आहोत. इथं आता तो संगम आहे, उद्या आपण त्या संगमावर कदाचित जाणार आहे, त्या संगमावर. आणि संगमावरच कदाचित उद्या आपली स्नानं होतील किंवा इथं होतील, काही सांगता येतं. संगम थोडा दूर आहे इथून, जसं होईल तसं. पण उद्या तुम्हाला संगम दाखवूया आपण. आजच तुम्ही संगम बघितलं वास्तविक, पण आपण इथं मस्त खूप छान जागा आहे, मनोरम्य जागा आहे. आणि आता इथं आजची शुभरात्री करते तुम्हाला. कदाचित नंतर काही असेल चांगलं दाखवण्यासारखं तर दाखवाल, नाहीतर मग आजच्या दिवसाची व्हिडिओ आपण इथं सेंड करूया. चला, शुभरात्री, श्री विठ्ठल. आणि म्हणा सर्वांनी नर्मदे हर आणि जीवनभर. हां, आणि एक गोष्ट विसरलेलो, हे आहे ते आश्रम परिक्रमा कुटी, बरं का. कोणाला यायचं असेल इथं तर लक्षात ठेवा, आपले व्हिडिओ बघा. व्हिडिओच्या माध्यमातून थेट हा आश्रम वेदाशी तुम्ही वेदा नदीचा ब्रिज ओलांडताय तिथंच आहे. चला, श्री विठ्ठल, नर्मदे हर.